सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत बासमती तांदळापासून अगदी मलाईदार, दाट आणि स्वादिष्ट खीर. कमी साहित्यामध्ये ही खीर खूप छान तयार होते. चला तर मग वेळ न घेता स्वादिष्ट मलाईदार खीरची रेसिपीला सुरुवात करूया. तर हे स्वादिष्ट खीर तयार करण्यासाठी इथे आपण बासमती तांदूळचा वापर करणार आहोत. तर यासाठी आपण फक्त 1 मूठभर बासमती तांदूळ घ्यायचा आहे. फक्त मूठभर तांदूळ एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता या तांदूळला 2 ते 3दा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. तांदूळ हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 तासापर्यंत हे तांदूळ पाण्यात भिजवत ठेवून द्यायचं आहे. या बासमती तांदूळला कमीत कमी 1 तासापर्यंत पाण्यात भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे ते लवकर आणि छान मऊ शिजतो. त्यामुळे खीरचं टेक्स्चरही खूप छान तयार होते. तर इथे पूर्ण 1 तासानंतर गॅसवरती एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये 1 लिटरपर्यंत दूध हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे दूध मोजण्यासाठी मी इथे 250 ml कपचा वापर केलेला आहे. त्यामुळे यामध्ये मी 4 वाटीपर्यंत दूध हे घालत आहे. इथे गॅसची आच मध्यम करायचा आहे. दूध गरम होत असताना मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे दूध हे तडाला लागणार नाही. तर इथे आपण बघू शकतो दुधाला छान असं उकळी आलेली आहे. दुधाला 1 ते 2दा चांगल्या प्रकारे उकळी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये केसरच्या काही कांड्या घालायचा आहे. केसरच्या कांड्या यामध्ये घातल्यामुळे खीरला सुंदर रंग, छान सुगंध आणि मस्त स्वाद येतो. आणि जर घरात केसर नसेल तर यामध्ये आपण येलो फूड कलरचा सुद्धा वापर करू शकतो. ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. केसर हे घातल्यानंतर दुधाला 1 ते 2दा चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण जे भिजवलेले तांदूळ होते त्यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घेतल्यानंतर आता भिजवलेले तांदूळ हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मॅश करून घेतल्यामुळे तांदूळ थोडे बारीक होतील आणि खीर एकदम क्रीमी बनून तयार होणार. तर इतकं आपल्याला तांदूळ हे बारीक करून घ्यायचं आहे. तर तांदूळ हे बारीक करून घेतल्यानंतर आता या तांदूळला दुधामध्ये घालायचं आहे. तांदूळ यामध्ये घातल्यानंतर आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला गॅसची आच मध्यम ते मंद ठेवून तांदूळ दुधामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तांदूळ हे दुधात शिजवून घेतानाच या स्टेजमध्ये पाव वाटीपर्यंत काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे यामध्ये टाकायचं आहे. तर हे काजू आणि बदामला वेगळे तुपात भाजून घेण्याची गरज नाही. जर आपण या स्टेजमध्ये जर हे काजू बदाम दुधात घातलं तर ते दुधामध्ये चांगल्या प्रकारे शिजले जातील. तर इथे मध्यम ते मंद आचेवरच खीरला हलवत राहायचं आहे. विशेषतः भांड्याच्या तळापासून हलवा. जसं जसं तांदूळ शिजेल तशी तशी खीर छान घट्ट आणि क्रीमी व्हायला सुरुवात होईल. तर इथे आपण बघू शकतो तांदूळ आता अगदी छान मऊ शिजला आहे. आता यामध्ये चवीनुसार साखर घालायचं आहे. तर खीर आपल्याला जितकं गोड लागते त्यानुसार यामध्ये साखर घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी यामध्ये साखर घातली आहे. तर साखर यामध्ये घातल्यानंतर खीर थोडी पातळ झाल्यासारखी वाटेल, पण काळजी करू नका. आणखी काही मिनिटे मंद आचेवर शिजवल्यानंतर ती पुन्हा छान घट्ट होईल. तर साखर हे पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि खीर हे मंद आचेवर शिजवून घेतल्यामुळे थोडंसं घट्ट तयार झालेलं आहे. आता या स्टेजमध्ये पाव चमचापर्यंत वेलची पूड घालायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर वेलची पूड यामध्ये घातल्यानंतर फक्त 1 मिनिटापर्यंत मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं खीर बनून तयार झाली आहे. यापेक्षा जास्त घट्ट करू नका, कारण खीर हे थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होते. त्यामुळे गॅस बंद करताना ती खूप जास्त घट्ट करू नका आणि या स्टेजमध्ये आपल्याला गॅसची आच बंद करायचं आहे. तर हे बघा आपली स्वादिष्ट आणि मलाईदार बासमती तांदळापासून खीर इथे बनून तयार झाली आहे. खीर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर सर्व करा, कारण थंड झाल्यानंतर तिची चव आणखी दुप्पट लागते. तर एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.